तर ही थेट दृश्य दहिसर मधली आता आपण पाहतोय। मराठी सक्तीच्या नावाखाली गुंडगिरी सुरू असल्याचं निरुपमांनी इथं म्हटलं। त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीची हवा काढलेली आहे। दहिसर मधली ही थेट दृश्य आपल्याला सध्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत। संजय निरुपम हे तिथं आलेले होते आणि त्यावेळेला मराठी सक्तीवरून निरुपम मनसैनिक आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय। ही दृश्य आपण दहिसर मधली पाहतोय। संजय निरुपम यांच्या वाहनावर दगडफेक सुद्धा करण्यात आलेली आहे। मराठी सक्तीवरून निरुपम तिथे आलेले होते। तर मराठी सक्तीवरून ही दाखवण्याचं निरुपमांनी यावेळी म्हटलं आणि त्यानंतर इथं मनसैनिक संतापल्याचं पाहायला मिळालंय। संजय निरुपम यांच्या वाहनांवर दगडफेक सुद्धा करण्यात आलेली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी विशाल वैद्य। विशाल, काय घडतंय नेमकं? आपल्याला माहितीच आहे, संजय निरुपम यांनी थेट आपल्याच पक्षातले जे मंत्री आहेत त्यांच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे आणि त्या अनुषंगानेच ते अमराठी रिक्षा चालक आहेत त्यांची भेट घेण्यासाठी दहिसर येथे आले होते आणि मनसेने आधीच सांगितलं होतं, आधीच इशारा दिला होता की आम्ही या बैठकीला विरोध करू। त्याप्रमाणे जेव्हा संजय निरुपम या ठिकाणी त्या अमराठी रिक्षा चालकांची भेट घेण्यासाठी आले असता मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला आणि त्यांचा विरोध दर्शवलेला आहे। जोरदार आपण या ठिकाणी बघू शकतो दृश्यांमध्ये कशा प्रकारे मनसैनिक एकवटले आहेत आणि घोषणाबाजी सुरू आहे। पूर्णपणे संजय निरुपम यांना जोरदार विरोध दाखवलेला आहे। या ठिकाणी दोन्ही गट जे आहेत ते समोरासमोर येताना आपल्याला बघायला मिळत आहेत। या ठिकाणी मनसेचे जे सैनिक आहेत ते आक्रमक पवित्रा घेतला। त्यांनी संजय निरुपम आहेत यांची जी कार आहे त्यांची हवा जी आहे ती सोडली। त्याच्यानंतर त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी या ठिकाणी त्यांना अडवलेलं आहे आणि सध्या दोन्ही गट जे आहेत ते आमने सामने आहेत आणि जोरदार घोषणाबाजी सुरू असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। निश्चित विशाल, काही मिनिटांसाठी तुम्हाला थांबवते, मात्र ही सध्याची दृश्य आपण दहिसर मधली पाहतोय। परत जा संजय निरुपम, परत जा, अशा पद्धतीची यावेळी घोषणाबाजी केली जाते। विशाल, आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विशाल, सद्यस्थिती काय आहे तिथं? संजय निरुपम तिथून निघून गेलेले आहेत, परिस्थिती काय आहे? सध्या परिस्थिती जी आहे ती पोलिसांनी पूर्णपणे नियंत्रणात जरी आणली असली तरी मनसैनिक जे आहेत तिथून हटायला तयार नाही आहेत। संजय निरुपम चले जाओ, संजय निरुपम माफी मागा, या ठिकाणी बघू शकतो या घोषणाबाजी जोरदार सुरू आहेत। संजय निरुपम यांनी या ठिकाणी येऊच नाही असा इशारा दिला होता, मात्र तरी सुद्धा संजय निरुपम हे अमराठी रिक्षा चालकांची भेट घेण्यासाठी तिथे आले असता आपण बघू शकतो की मनसैनिक मोठ्या संख्येने एकवटलेले आहेत। आता परिस्थिती नियंत्रणात आहे, मात्र मनसैनिकांनी आपला आक्रमक पवित्रा जो आहे तो धारण केलेला आहे। अगदी विशाल, काही मिनिटांसाठी तुम्हाला थांबवते। मुख्य नेता श्री एकनाथ शिंदे जी की भूमिका है कि महाराष्ट्र में जो लोग रहते हैं उनको मराठी में कायदा असा आहे की प्रत्येक राज्य शासनाला अधिकार आहे की स्वतःची भाषा प्रचार विशाल, आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विशाल, सद्यस्थिती काय? कारण संजय निरुपमांनी तिथं म्हटलेलं आहे येऊन की मराठी सक्तीवरून इथं गुंडगिरी केली जाते। हो, बरोबर आहे। आपण जसं दृश्यांमध्ये बघितलं की आपल्याच पक्षाचे जे मंत्री आहेत त्यांचंच हे धोरण आहे आणि त्यांच्याच पक्षाचा जो प्रवक्ता आहे तो थेट विरोध करतो आहे आणि खुलेआमपणे अशा जे आहेत ते विरोध करतोय। मात्र दुसरीकडे मनसैनिक जे आहेत आणि मराठी भाषी आहेत त्यांनी याला जोरदार विरोध दर्शवलेला आहे। आता सध्याची परिस्थिती तिकडे तणाव आहे। मनसैनिक जे आहेत एकवटले होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि ते पोलीस स्थानकाकडे घेऊन जात आहेत त्यांना। मात्र तरी सुद्धा काही जे उरलेले मनसैनिक आहेत त्यांनी आक्रमक पवित्रा धारण केलेला आहे आणि याच अनुषंगाने संजय निरुपम जात असताना त्यांच्या गाडीची हवा काढण्याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेला आहे, मात्र मनसैनिक जे आहेत ते ऐकायला तयार नाहीयेत। निश्चित धन्यवाद विशाल ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, संजय निरुपम यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली आहे। ऐसा आग्रह रखना गलत नहीं है, लेकिन इसके लिए हमको अपने ऑटो चालकों को, टैक्सी चालकों को थोड़ा वक्त देना पड़ेगा। उनको मराठी सीखने का एक मौका देना पड़ेगा। बहुत सारे ऐसे ऑटो चालक हैं जो मराठी भाषा में बात करते हैं, बहुत सारे ऐसे ऑटो चालक हैं, टैक्सी चालक हैं जो बेचारे मराठी में बात नहीं कर पाते। तो अभी जो हमारे पार्टी के मंत्री श्री प्रताप सरनाईक जी ने जिस जीआर को लागू करने की बात कही उसका एक पक्ष तो अच्छा है कि सबको काम चलाऊ मराठी का नॉलेज होना चाहिए। एक टूटी फूटी मराठी में बात करिए, कोई पैसेंजर आए उससे आप पूछ सकते हैं मराठी में कि कुठे जायचा तुम्हाला,
कहने से वो मान लो उसने बोला कि हमारा बोरीवली जाएगा, तो इतना समझ में आना चाहिए, इसमें कुछ गलत नहीं है। लेकिन आगे उसमें लिखा है कि 1 मई से एक वेरिफिकेशन ट्रस्ट टेस्ट होगा और सारे ऑटो वाले टैक्सी वालों को रोक करके उनके मराठी ज्ञान का टेस्ट लिया जाएगा और अगर वो टेस्ट में फेल हो गए तो उनका परमिट रद्द किया जाएगा। यहां पर खतरे की घंटी बजती है। अगर किसी गरीब ऑटो वाले टैक्सी वाले के पास मान लो वो मराठी के ज्ञान में फेल हो गया तो क्या उसका धंधा छीन लेंगे उससे? आराम से भैया, क्या उसका धंधा छीन लेंगे, उसका परमिट रद्द कर देंगे? तो मैंने चिट्ठी लिखी है अपने मंत्री, अपनी पार्टी के मंत्री को, प्रताप सरनाईक जी को, कि बिल्कुल आप मराठी भाषा का आग्रह रखिए, मैं इस बात से सहमत हूं और होना चाहिए। लेकिन आपने जो ये आग्रह रखा है कि 1 मई के बाद आरटीओ वाले सबका टेस्ट लेंगे और टेस्ट में जो फेल होगा उसका हम परमिट रद्द कर देंगे, मैंने कहा ये थोड़ा सा गलत है। मैंने सिर्फ ये गुजारिश की है कि इसके ऊपर पुनर्विचार करिए। आने वाले हफ्ते में 28 तारीख को इस मुद्दे पे मीटिंग भी है। कल मंत्री जी ने क्या किया, अश्विन पांडे आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। अश्विन, नेमकं काय सध्या तिथं सुरू आहे? निरुपम ऑटो ड्रायव्हर यांच्याशी ते संवाद साधत होते तेव्हा मनसेचे जे कार्यकर्ते आहेत ते सगळे इथे पोहोचले आणि त्यांना ते सगळे संजय निरुपम यांच्या विरोध त्यांनी सुरुवात केली आणि पोलीस इथे पोलिसांचा खूप मोठा बंदोबस्त करण्यात आला होता। कदाचित पोलिसांना माहित होता की जेव्हा संजय निरुपम इथे पोहोचणार तेव्हा मनसे कार्यकर्ते त्यांचा विरोध करण्यासाठी येणार आहेत, त्यामुळे पोलिसांची खूप बंदोबस्त इथे करण्यात आली होती। मनसे कार्यकर्त्यांनी सगळे जे आहेत ते संजय निरुपम यांच्या विरोधात ते घोषणा देत होते आणि पोलिसांनी त्यांना वाचवून गाडीमध्ये त्यांना बसवलं आणि जेव्हा गाडी जात होती तेव्हा मनसे जे कार्यकर्ते होते त्यांनी गाडीवर खूप ते थाप द्यायला सुरुवात केली, पाण्याच्या बाटले जे होते ते फेकले आणि त्यांना सुरक्षित इथून मनसेचे कार्यकर्ते ते खूप उग्र झाले होते। संजय निरुपम यांना सुरक्षित इथून काढण्यात आला आहे आणि जवळपास 10चे आसपास जे मनसे कार्यकर्ते होते त्यांना आता ताब्यात घेतला गेला आहे आणि त्यांना पोलीस स्टेशन घेऊन गेले आहेत पोलिसांनी। निश्चित धन्यवाद अश्विन, ताजे अपडेट देण्यासाठी। मनसे नेते नयन कदम आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। नयनजी, काय नेमकं तिथं झालेलं होतं? आता मनसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय, काय तुमची मागणी? आम्हाला कळलं की संजय निरुपम येतोय आणि तो मराठीला विरोध करतोय। म्हणजे महाराष्ट्रात राहून जर हा निरुपम आणि हा शिंदे गटाचा पदाधिकारी मराठी भाषेला विरोध करतो, हे कितपत योग्य आहे? बरं, आता पुढची भूमिका काय? आम्ही पुढची भूमिका आम्ही त्याला निरोध केला, जाहीर विरोध दाखवला आम्ही, पूर्ण सगळ्यांनी विरोध दाखवला त्यांना। आणि हे जर असं तिकडचे स्थानिक जे होते राम यादव ते बोलतात की आम्ही मराठी शिकायला तयार आहे, क्लासेस लावतो, मग हा निरुपम का त्यांना विरोध का सांगतो? हा बोलतो की सक्ती जो GR आहे तो थांबवावा, हा मराठी भाषेला विरोध करणार आणि शिंदे यांना घेऊन पक्ष चालवणार, बाळासाहेबांच्या नावाने पक्ष चालवणार हा शिंदे। हा यांना कळलं पाहिजे काय करतायत ते, अशा माणसांची हकालपट्टी केली पाहिजे। मुंबईतले 50-60% रिक्षावाले मराठी आहेत, इतर जे रिक्षावाले उत्तर भारतीय ते मनसेच्या युनियनमध्ये पण आहेत आणि ते मराठी शिकायला तयार आहेत। त्यांनी त्यांच्या रिक्षावरती स्टिकरही लावले की मी मराठी बोलणार। मग निरुपमला काय त्रास आहे? हा निरुपम नेहमी उत्तर भारतीयांच्या वरती राजकारण करतो, स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न करतो। उत्तर भारतीय मुंबईमध्ये काम करतोय, फेरीवाला असेल, रिक्षावाला असेल, तो इकडच्या धंद्यावरती गावचं घर पोचतोय हो, हा निरुपम नाही त्याचं घर पोचत। पण त्याने शिकलं मराठीचा विरोध कशाला आहे? अगदी मराठी सक्तीच्या आडून ही गुंडगिरी सुरू असल्याचं निरुपमाने तिथं येऊन म्हटलंय। तेच सांगतोय, तो त्याच्या मतदारसंघ पोचायचा प्रयत्न करतो, त्याच्या उत्तर भारतीयांमध्ये जे पण गुंड असतील त्याला वरती आणण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला विरोध आम्ही करायचा नाही। तो जर मराठीला विरोध करत असेल त्याला मराठीला विरोध नाही करता आम्ही। महाराष्ट्रात मराठीत बोलायला त्रास होणार असेल तर अशी माणसं काय करायची महाराष्ट्रामध्ये? आगळवून लावा यांना। बरं, आता हे निरुपमांचं भाषण ऐकण्यासाठी जेवढे जमलेले होते, आता याच्या पुढे मनसेची भूमिका तिथे काय असणार आहे? जिथे जिथे जमतील असे विरोध करायला तर स्वागत, ते शिकत असतील आमचं स्वागत आहे।
आता 2 तारखेला काहीतरी त्या राम यादवने इथे मराठी शिकवायला क्लासेस लावले सायली शाळेमध्ये. तो आम्हाला भेटला, बोलतो मी क्लासेस लावलेत, माझा काही विरोध नाहीये. त्याची मिसेस नगरसेविका आहे शिंदे गटाची. मग निरुपम येऊन तिथे भडकवा भडकी करतोय, GR ला विरोध करा, तात्पुरतं थांबवा. हा कोण आहे निरुपम? हा नेहमी मराठीच्या विरोध का उभा राहतो? आणि आपले लोकही त्याला सपोर्ट देतात. आता मला शिंदेना प्रश्न विचारायचा आहे, ते ह्यांना घेऊन राजकारण करणार का? निरुपमला घेऊन काय उत्तर देतील एकनाथ शिंदे साहेबांना आणि बाळासाहेबांना? त्यांच्या पक्षात यांच्याकडे आहे का उत्तर? त्यांच्या पक्षात दोन्ही नेत्यांची मतं वेगवेगळी आहेत. एका नेत्यानं हा निर्णय घेतलेला आणि दुसरा नेता या निर्णयाला कुठेही म्हणजे लवकरात लवकर या निर्णयावर विचार करावा असं पत्र संजय निरुपमांनी प्रताप सरनाईकांना दिलं. याची अकलपट्टी करावी. पुढे उद्या जाऊन वर बाळासाहेबांना माननीय आणि आनंद दिघे साहेबांना काय उत्तर देतील? आनंद दिघे साहेबांना तर हंटर घ्यायला लागेल फटके झाले यांना. अशा लोकांना कशाला आहे ना ठेवायचं आहे पक्षामध्ये आणि कशाला महाराष्ट्रात ठेवायचं आहे? अकलावून लावा यांना. निश्चित. खूप खूप धन्यवाद. नयन कदम मनसे पदाधिकारी आपल्या बरोबर जोडलेले होते. मात्र आता जर आपण पाहिलं तर यावेळी आमची ठाम भूमिका असणार आहे. त्यांना रिक्षावाल्यांना मराठी शिकावीच लागणार आहे, मराठी बोलावीच लागणार आहे, अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. दहिसरमध्ये संजय निरुपम आणि मनसे कार्यकर्ते आमने सामने आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी निरुपम यांच्या तुमच्या गाडीची हवा पण भरण्यात येते. महाराष्ट्र मेरी गाड़ी कौन सी पता है आपको? जबरदस्ती बोले जा रहे. गुणरत्न सदावर्तेजी आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत कार्यतज्ञ. गुणरत्न सर, आपण जर पाहिलं संजय निरुपम दहिसरला गेलेले होते आणि इथं दहिसरमध्ये जाऊन त्यांनी तिथे रिक्षावाल्याला संबोधन करताना असं म्हटलंय की मराठी सक्तीच्या आडून यावेळी गुंडगिरी सुरू आहे. बरोबर आहे, त्यांनी काही चुकीचं बोललेले नाहीत आणि माननीय संजय निरुपम साहेब हे चिंतक आहेत आणि ते काही म्हणजे चुकीचं बोलणार नाहीत आणि त्यांचं वक्तव्य अत्यंत भारतीय संविधानानुसार आणि कायदेशीर समर्थनीय आहे. मात्र मनसेनं तिथे विरोध केलेला आहे. संजय निरुपम यांच्या गाडीची हवा काढलेली आणि मनसे आता पण त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे. कारण काही वेळापूर्वीच मी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी बोलले सर. 2 गोष्टी त्याच्यामधून महत्वाच्या आहेत आणि ते लक्षात घेतल्या पाहिजेत. आता ह्या घटनेला, या हिंसक घटनेला, या बाबी करण्याला माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक स्वतःच्या बाउंड्रीज सोडून, म्हणजे परिवहन खात्यानं आता शिक्षण विभागाचा चार्ज घेतला काय आणि त्याच्यातून अशी जे टोळके असतात ते 4-2 टोळके असतात. आता ते जर गाडीची हवा सोडली असेल तर ती लपूनच सोडली असेल. हे असं म्हणजे चोरी चपाटी केल्यासारखं काहीतरी त्रास द्यायचा किंवा एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीला त्रास होईल असं वागायचं, हे म्हणजे प्रताप सरनाईकांच्या ह्या चुकीच्या वक्तव्यामुळं, कायद्यामध्ये तर तरतूदच नाही पण प्रताप सरनाईकांच्या अयोग्य वक्तव्यामुळं हे सगळं महाराष्ट्रामधल्या सामान्य कष्टकऱ्याला, भाषिक असो अभाषिक असो, मराठी भाषा ही काय केवळ म्हणजे मनसेच्या सातबाऱ्यावर लिहिलेली आहे का? ही भाषा भारताची भाषा नाही का? त्याच्यामुळे मला असं वाटतं गलिच्छ राजकारण इतकं गलिच्छ झालंय की आज राज ठाकरेंचा मुलगा, मला नाव माहिती नाही पण मला कुणी व्हिडिओ दाखवला ऑफिसमध्ये, त्याच्यात तो म्हणतो की मारू. अरे म्हणजे काय? म्हणजे आणि त्यांचा दुसरा एक कार्यकर्ता आज एका आपल्या चॅनलवर मी बघितलं, बारा बापाचा गुणरत्न सर, अगदी गुणरत्न सर अपमान करतायत. बरं गुणरत्न सर, नयन कदम पदाधिकारी आपल्या बरोबर जोडले गेलेत, मनसेचे आहेत, ते तिथं आत्ता पण उपस्थित आहेत जे काही तिथं घडलंय. नयनजी, गुणरत्न सर आपल्या बरोबर जोडले गेलेत, ते म्हणतायत की मनसेनं त्यांच्या सातबाऱ्यावर मराठी भाषा लिहून नाही आणलेली. हो, हे गुणरत्ने कोण आहेत? त्यांना फक्त भुकायचं माहिती आहे. माझं एवढं ते नेहमी मराठी भाषेच्या विरोधात जातात, मराठा समाजाच्या विरोधात गेलेले आहेत. ते प्रत्येकाच्या विरोधात जेव्हा मराठी भाषेचा अपमान होणार असेल, मराठी भाषेला लोकांनी घरात बसवलं, मराठी भाषेला घरात बसवलंय ना. तुम्ही बाहेर निघू नका, राजकारणाच्या लायकीचे नाही. नगर परिषदेमध्ये मराठी भाषेच्या विरोधात येतील, त्यांच्या विरोधात आम्ही उभं राहू. यावं ना एकदा समोर. अरे काल आलो होतो, आज येतो, उद्या येतो. कोणाच्या बापाच्या घरची बॉम्बे मुंबई नाही. पाठीला पळलं पळताय तुम्ही नेहमी. अरे पळत नाही तुम्ही. तुम्हाला सांगतो 4-2 जणांना तुम्ही टार्गेट मोजण्या एवढे मोजण्याला पिऊन, दारू पिऊन, नशा करून आई बहिणीवर शिव्या देणं. मी दोन्ही ठाकरे कुटुंबातील सन्माननीय महिलांना विचारू इच्छितो, तुमच्या आई बहिणींवर शिव्या देणं, आईचे नवरे काढणं ही संस्कृती मुंकायला सोडलेलं आहे. हे कुत्रा असं मुंकायला सोडलेलं आहे. टाइमपास करायला सोडलेलं कुत्रा आहे. मराठी भाषेचं सौंदर्य सांग. मराठी भाषेमध्ये चांगल्यापणे बोलतोय.
अरे हा, अपमान तुम्ही करू नेहमी नका नेहमी मराठी प्रत्येक भाषेत भाषेवर अशा विषयावर बर भाषेवर आपण तुम्ही विरोध आपण दाखवता. एका वृत्तवाहिनीवर बोलतोय नयन कदमजी, तुम्ही सुद्धा आपण मराठी भाषेविषयी बोलतोय. जोडलंय ना हा. तुम्हालाही कळलं पाहिजे. वृत्तवाहिनी आहे ना, कोणाला जोडायचं ते कळलं पाहिजे. याचा संबंध काय मराठी भाषेची बोलायला? उत्तर देऊ का? हा, advocate आहे. बोला बोला एक मिनिट नयनजी, एक मिनिट तुमचं बोलून झालेलं आहे. बोला गुणरत्न सर, बोला. मराठी भाषेचं त्यांचं चालू ठेवून सौंदर्य द्या. आम्ही अर्वच्य निघतो, भाषा आम्ही पोलीस नाहीये. स्टेशनला जमायचं आता. मराठी भाषेचं सौंदर्य हे एखाद्याच्या आईला, आता तुमच्या चॅनलवर 12 बापाचं म्हणणं हे कितपत योग्य आहे हे बर. रश्मीताई आणि मिसेस शर्मिलाताई या दोन्ही ताईंचा मी रिस्पेक्ट करतो. त्या असं बोलायचं लायसन्स कोणतं बरं गुणरत्न सर, त्यांनी फोन कट केलेला आहे, तरी तुम्ही बोला. तर आता ते फोन कट करतात. कालही तसंच ते 4 जण दारू पिऊन येऊन म्हणजे कष्टकऱ्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला. आज सन्माननीय संजय निरुपम साहेबांना त्यांच्या गाडीची जर हवा सोडली असेल तर हे किती म्हणजे हिंसक कृती, आणि राज ठाकरेंचा मुलगा मारू म्हणत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी एक चिंतनीय आहेत. देशाची नाही तर महाराष्ट्राची नाही तर मुंबईची सुद्धा प्रतिमा देश पातळीवर खराब करणार आहेत. आणि मला त्या पुढे जाऊन मला हे म्हणायचंय की एवढं धारिष्ट का होतंय, तर हे धारिष्ट होण्यामागे मंत्र्यांनी सुद्धा आता ह्या पुढं आपण काय निर्णय घेतो ते कायद्याच्या चौकटीत नाहीत, म्हणून मंत्र्यांना असं म्हणायची वेळ आली की आम्ही कायद्यामध्ये म्हणजे सुधारणा करू. मग कायद्यात बरं. सुधारणा करण्याच्या आधीच तुम्ही बरं. हे सगळं भांडण लावून देणार बर का? गुणरत्न सर, खूप खूप धन्यवाद.